नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद. तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागणार आहे आणि जो लाडकी बहीण योजनेचा जे पैसे येणार आहेत ते कशाद्वारे येणार आहे आणि कधी येणार आहे ते सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. आणि याला जो निधी लागणार आहे तो किती लागणार आहे ते सर्व गोष्टी यामध्ये सांगितल्या आहे. आणि जे 65 वर्ष प्लस आहेत ते किती लाख फॉर्म भरलेले गेले आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे. आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे. कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट DBT हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या. आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते. त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही. आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही. जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेली.